महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रमुखांनी आज राज्य निवडणूक आयोगासोबत घेतलेल्या बैठकीमध्ये बोगस मतदार आणि दुबार मतदारांच्या नोंदणीचा मुद्दा मांडला। यावेळी त्यांची छाननी करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्याचा आग्रह सर्व नेत्यांनी धरला। विरोधकांच्या मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार असल्याचं यावेळी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। या बैठकीला ठाकरे बंधूंसह शरद पवार, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते। माणसाचे फोटो वेगळी नावं असू शकतात किंवा वेगळी नावं सेम नावं असतात आणि वेगळे फोटो असतात, अशा वेगळ्या गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे सॉफ्टवेअर आहे जे पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोग लागू करायचं, केंद्रीय निवडणूक आयोगाने हे पूर्वी सॉफ्टवेअर वापरलेले आहे। नावं दुबार, फोटो दुबार हे प्रॉपर ते फाइंड आउट करू शकतात। पण आता हे निवडणूक आयोगाने 2019च्या निवडणुकीच्या नंतर हे सगळं थांबवलेलं आहे आणि ते वापरलं पाहिजे। का वापरत नाही हा खरा प्रश्न आहे। तर मतचोरीच्या मुद्द्यावरनं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। महत्त्वाचा मुद्दा वारंवार तोच होतोय की मतचोरी झाली किंवा मग जो घोळ होता नावाची मधला घोटाळा जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत कुठल्याच निवडणुकांना अर्थ नाही। आणि तो काय आरोप आम्ही आज नाही केलाय। विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 1 महिना आम्ही त्यांना सांगत होतो की तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत, तुमच्या मतदार याद्यांमध्ये नावं घुसवली जात आहेत, ह्याच्यामध्ये सरकारी यंत्रणा सहभागी झाली आहे। हे सगळं आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही काही कारवाई झाली नाही। आता तीच यादी घेऊन जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाणार असाल तर धक्कादायक आहे। त्या मतदार याद्यांमध्ये जोपर्यंत दुरुस्ती होत नाही, दुबा म्हणजे एकेका माणसाची 4-4 ठिकाणी नावं, हे बघा, हे डबल नावं बघा, म्हणजे आता एका तालुक्याचे हे कुर्ल्या तालुक्यामध्ये किती डबल नाव आहेत बघा। असे पुरावे अख्ख्या महाराष्ट्रातनं देत आहेत। सर्वात मोठा पुरावा काय आहे तर घुमरे नावाचे आमदार उठतात आणि जाहीर सभेत सांगतात की मी 20,000 मतं बाहेरनं घेऊन आलो होतो आणि मी मतदान केलं। ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा काय हवा आहे तुम्हाला? 20,000 मतं बाहेरनं घेऊन येतात, ते मतदानाच्या दिवशी मतदान करतात आणि माणसं जिंकून येतात। लोकशाही राहिली कुठे? कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।